सब गाइस कशा आहात तुम्ही तर बरंच असाल, मी पण बराच आहे. तर आज आपण आपल्या मी तुम्हाला सांगत होतो की आज आपण ड्रॉइंग करूया. गणपतीची जी माझी अर्धी राहिलेली ती वाली ड्रॉइंग मी आज करणार आहे आणि आपल्या लाडक्या शिवाजी महाराजची पण मी ड्रॉइंग करणार आहे. म्हणजे मी पहिले ही वाली ड्रॉइंग आहे त्यांचं हे मला नाही व्यवस्थित झालेलं आहे. गणपती बाप्पा त्याला मी बरोबर करणार. त्यांचे कपडे थोडे थोडे व्यवस्थित करतो. ते झाल्यावर आपल्या शिवाजी महाराजांची आउटलाईन मी काढून रेडी केलेली आहे. हे बघू शकतात कशी आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी आता शिवाजी महाराजांची आउटलाईन पण कंप्लीट केली आणि आपल्या गणपती बाप्पाला थोडंसंच एकदम आणि मी आज चारकोल पेन्सिल मला भेटलेली याच्याने करतोय. म्हणजे ते झाल्यावर माझं सगळं होऊन जाईल. तर मला आज दोन मला करायचंय, एक गणपती बाप्पाचं आणि एक शिवाजी महाराजांचं. त्याला गणपती बाप्पाचं केल्यावर गणपती बाप्पाचं थोडंसंच मी केलेलं आहे. हे थोडं शेडिंग टाकले आणि इकडं ते बांधतात ना ते पोटाला काय म्हणतात त्याला मला नाही माहिती, ते गेलंय आणि ह्याचं थोडंसं डार्क केलंय. गणपती बाप्पाला शेडिंग करतो मी आता कारण की ते थोडंसं आहे तर ते करून घेतो. चल बघा आता ते पण झालेलंच आहे. बघू शकता आता आपली गणपती बाप्पाची पूर्ण ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे. जेव्हा माझे A4 साईजची शीट येणार ना तेव्हा मी महाकालची आणि गणपती बाप्पाची एकदम भारी ड्रॉइंग तुम्हाला दाखवणार आणि शिवाजी महाराजांची पण. आता आपण शिवाजी महाराजांची आउटलाईन तर काढली आहे. चला आता ड्रॉइंग करूया. कुठून स्टार्ट करू मला समजत नाही. त्यांच्या पहिले डोळ्याहून स्टार्ट करतो. चला हे दोघी डोळे झाल्यावर तुम्हाला भेटणी. आता अरे दिसत का नाही अरे हां. तर शिवाजी महाराजांची डोळे तर मी हे बघा कसं वाटतात डोळे तर शिवाजी महाराजांचे काढलेत. आता त्यांचं नाक आणि त्यांचे धाळी आणि त्यांची मिशी हे पण आता आपण लगेच करून घेऊया. चला बिना टाईम घेता आपण सगळी ड्रॉइंग आता कंप्लीट करायची आहे कारण की आधीच खूप वेळ गेलेला आहे आणि कारण की मी पार्ट 2 पण काढलेला आहे ना गणपतीचा, म्हणून आधीच खूप वेळ गेलेला आहे आणि आपल्याला हे लवकरच करावं लागेल. तर चला नाक दाही आणि हे दुसरी धाडी ते बनवून मी आता त्यांचं कपडा डोक्यावरचं ते मला थोडासा जमला आहे आणि त्यांचे बियर्ड म्हणजे त्यांचं हे मला थोडंसं जमलं. हे दोन मला व्यवस्थित नाही जमले. हे ना त्यांचं हे पण मला व्यवस्थित त्यांचं करणार आहे मी. बाकी सगळं मला वाटतं हे थोडं छोटं झालं. यस ह्याला मी आता मोठं करतो आणि पूर्ण तोंडाला शेडिंग देऊन सगळं हे करणार गाईज. हा मला हे करायला मला 20 मिनटं झालेले आहे. पूर्ण ड्रॉइंग माझी कंप्लीट झालेली आहे. कशी वाटते शिवाजी महाराजांची ही ड्रॉइंग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट ड्रॉइंग कुठली बनवती पण सांगा. आपली गणपती बाप्पाची करू का कुठली करू ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आतासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय. अरे लाईक आणि सबस्क्राईब पण करा. बाय.